शाळेमध्ये एका बेंचवर झालेली मैत्री आज एकमेकांच्या लग्न अटेंड करण्यापर्यंत पोचलेली आहे. आज आहे पायलची हळद आणि उद्या लग्न आहे आणि त्यासाठीच मी आज कल्याणला आलेली आहे. आणि आज तिची हळद होती, सो तिच्या मामाने मस्त तिला उचलून वगैरे घेतलं होतं. आणि जेव्हा डीजे लागला होता तेव्हा साश्वी एकटीच नाचत होती आणि जेव्हा सगळे नाचत होते तेव्हा ती शांत बसली होती. सो मस्त असं हल्दीचं डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं होतं आणि पायलला तिचा मामा घेऊन चालले होते मंडपामध्ये. आणि नंतर तिने साडी वगैरे चेंज केल्यानंतर नवरीबाईचे मस्त फोटोशूट झाले. तोपर्यंत त्यांची पण हळद नाचवायचा कार्यक्रम चालला होता. सगळे असे मस्त नाचले होते तिची हळद घेऊन. आणि मग तिला हळद लावायची वेळ आली होती. आम्ही पण मस्त हळद वगैरे लावून फोटोज वगैरे क्लिक केले. आमचे स्कूल फ्रेंड्स आले होते, सो अनुष्का आणि छायासोबत छान असा एक सेल्फी व्हिडिओ घेतला आणि तिला आम्ही हे गिफ्ट घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी लग्नाला चाललो होतो. लग्न कर्जतला होतं, त्यामुळे संकेतने आणि संजयने गाडी आणली होती. मग आम्ही त्यांच्यासोबतच जाणार होतो. छान अशी तयारी करून आम्ही चाललो आणि साश्वी नेहमीप्रमाणे गाडीत मस्ती करत होती आणि छायाचा बाबू छान शांत बसला होता. आम्ही तिथे गेलो तर भरपूर गरम होत होतं, कारण ऊन भरपूर होतं. सो आम्ही थोडंसं पाणी वगैरे पिलो आणि लगेच जेवायला बसलो. जेवण खूप छान होतं. आम्ही सगळ्यांनी जेवण छान एन्जॉय केलं आणि जेवण झाल्यानंतर लग्न लागायची वेळ आली होती. दोघांची छान एंट्री झाली, मस्त असं लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर जो काय पाऊस आलाय, म्हणजे एकदम वारा वगैरे सुटलेला, पाऊस पण आला. पायलने आता कढईमध्ये खाल्लेला असणार, त्याच्यामुळे तिच्या लग्नामध्ये वादळ पण आलं आणि पाऊस पण आलाय. पण हॉल असल्यामुळे जास्त काय पाहुण्यांची हाल झाले नाही. असो, लग्न खूप छान झालं. बेस्ट फ्रेंड आहे माझी शाळेतली, सगळ्यात जवळची मैत्रिणीचं पण आज लग्न होतंय. हे पाहून थोडंसं भरून आलं होतं.